मी सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचा जिल्हा अध्यक्ष नंदूभाऊ फकीरा शिंदे। उपोषणाची आपली अशी मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्यात 10 शाखा आहेत, 10 जिल्ह्यांमध्ये याचं कामकाज चालतं। तर या विद्यापीठात मुख्य अभियंता म्हणून मिलिंद ढोके साहेब यांनी इतक्या वर्षापासून कामकाज बघितलं आहे। हे प्राध्यापक होते या विद्यापीठामध्ये। प्राध्यापक असताना त्यांना या विद्यापीठाची इतकी मोठी जबाबदारी कशी दिली आणि दिल्यानंतर अनेक वर्षापासून ते ह्याच विद्यापीठात आहेत, त्यांची बदली का होत नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी आजपर्यंत ह्या विद्यापीठात ह्या 10 शाखांमध्ये 10 जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी भयंकर घोटाळा केला आहे आणि त्या घोटाळ्यातून जी माया जमवली आहे त्या मायेमधून, त्या पैशातून त्यांनी अनेक ठिकाणी प्लॉट घेतलेत, फ्लॅट घेतलेत, अशी कितीतरी कोटी रुपयाची संपत्ती यांनी जमा केलेली आहे आणि त्याच्यातून ते फ्लॅट घेतलेत। आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत, त्याचे उतारे आहेत, सगळे कागदपत्र आपल्या सोबत आहेत। माझी प्रमुख मागणी अशी आहे की ह्या व्यक्तीवर गेल्या इतक्या वर्षापासून मी झाले 24/11/2023ला मंत्रालयात निवेदन दिलं, मुख्यमंत्री साहेबांना दिलं, उपमुख्यमंत्री साहेबांना दिलं, कृषी मंत्र्यांना दिलं, महासंचालकांना दिलं, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकांना दिलं, जिल्हा अधिकाऱ्यांना दिलं, सर्वांना निवेदन देऊन ईडीच्या ऑफिसला निवेदन दिलं, सीबीआयच्या ऑफिसला निवेदन दिलं। इतक्या ठिकाणी निवेदन देऊन ह्या व्यक्तीवर कारवाई होत का नाही हे मला काही समजत नाही। त्यासाठी माझी प्रमुख मागणी अशी की ह्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे। आपण एक 10 रुपयाची जरी चोरी केली तर आपल्याला भारतीय दंड संहितेनुसार आपल्याला काहीतरी शिक्षा ही केलेली आहे, त्यानुसार आपल्याला जेलमध्ये जावं लागतं। मग ह्या व्यक्तीने एवढा हजारो कोटी, कितीतरी कोटीचा घोटाळा केला आहे, एवढी माया जमवली, कितीतरी बकरे तिथं चरतात, एवढं सर्व असताना या व्यक्तीवर कारवाई होत का नाही मला हे कळत नाही। ह्या देशातील अधिकारी जोपर्यंत भ्रष्ट आहे तोपर्यंत ह्या देशाला ही भ्रष्टाचाराची कीड लागलेलीच राहणार आहे। जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा देश सुधारणार नाही। त्यामुळे सर्वप्रथम अधिकाऱ्यावर कारवाई करा। ज्यांच्या घरात उद्योगपती असतील, नेते असतील, मोठाले मंत्री असतील, त्यांच्या घरात हजारो कोटीची प्रॉपर्टीची सापडती, ती केवळ त्याचं कारण एवढंच आहे की हे मंत्री, हे अधिकारी लोक भ्रष्ट झालेले आहेत। या अधिकाऱ्यांमुळे हे सर्व काही घडतंय। त्याच्यामुळे माझी प्रमुख मागणी एवढीच आहे की अधिकारी लोकांवर इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। प्रमुख अधिकारी मिलिंद ढोके साहेब आहेत, त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे। मी कालपासून बसलेलो आहे, आज दुसरा दिवस आहे, त्यांनी कुठली दखल घेतली नाही, काही विचारलं नाही, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी बसूनच राहणार आहे, ठाम राहणार आहे।